जयस किचनमध्ये आपल्या खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी आज बनवले आहे स्वीट कॉर्न टिक्की. मधुमक्काची टिक्की बनवलेली आहे. स्वीट कॉर्न म्हणजे मधुमक्का म्हणून प्रसिद्ध असतो. त्याचे मी 1.5 कप असे दाणे काढून घेतलेले आहे. दाणे स्वच्छ धुवून गाळणीवर काढून घेतलेले आहे आणि त्याचं पाणी पूर्णपणे निथळू दिलेलं आहे. थोडे मक्याचे दाणे मी साईडला काढले आहे. पल्स मोडवर आपल्याला जाडसर बारीक करायचं आहे. 1 वाटी पोहे घेतलेले आहे. पोहे गाळून आणि कापडाने स्वच्छ असे पुसून घ्यायचे आहेत आणि ज्याप्रमाणे रवा असतो त्या प्रमाणामध्ये आपल्याला हे बारीक करायचे आहेत. अगदी रवा टाईप. बघा मी तुम्हाला दाखवते आहे. असं रवाळ आपण याला पोह्यांना बारीक केलेलं आहे. आता आपण जे मक्या बारीक करून घेतलेला आहे तो मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आणि ते दाणे होते साईडला काढलेले ते पण काढले आहे. इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. 1 कांदा चिरून घेतला आहे, तोही बारीक चिरायचा आहे. यामध्ये जिरा पावडर घेतलेली आहे. जिरे भाजून त्याची पावडर केलेली आहे अर्धा चमचा. तिखट 1 चमचा. हळद पाव चमचा. तिखट आपल्या चवीनुसार आपण कमी जास्त करू शकतो. चिली फ्लेक्स, चवीनुसार मीठ आणि अर्धा लिंबू आपल्याला पिळून घ्यायचा आहे. मिरचीचं प्रमाण मुलं लहान असतील तर कमी करायचं आहे. 1 मोठा बटाटा घेतलेला आहे आणि तो पण आपण इथे किसून घेणार आहोत. आता हे मिश्रण मी एकत्र करत आहे आणि यामध्येच आपल्याला चाट मसाला घालायचा आहे. अर्धा चमचा चाट मसाला घातलेला आहे आणि आपण आता हे सर्व जिन्नस एकजीव करून घेणार आहोत. तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब पण करून घ्या. मिश्रणामध्ये थोडी थोडी पोह्यांची पावडर आपल्याला मिक्स करत जायची आहे. सर्व पीठ आपल्याला एकत्र करायचं नाही. थोडं थोडंच करून आपल्याला पोहे मिक्स करत जायचं आहे. घट्ट होईपर्यंत आपल्याला पीठ मिक्स करायचं आहे. पूर्ण 1 वाटी आपल्याला पोह्यांची पावडर लागलेली आहे. तुमच्याकडे पोह्यांची पावडर नसेल तर तुम्ही ब्रेड क्रम्स पण वापरू शकतात. बघा आता छान आपलं मिश्रण तयार झालं आहे. इथे माझ्याकडे तांदूळाचं पीठ आहे म्हणून मी तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर किंवा मैदाही घेऊ शकता. त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला त्याची स्लरी तयार करून घ्यायची आहे. स्लरी तयार करताना फार घट्ट किंवा फार पातळ करायची नाही आहे. स्लरी आपली तयार झालेली आहे. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक पण करून घ्या. आता इथं मी पुढची तयारी करत आहे. आपलं जे मिश्रण तयार केलेलं आहे त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि आता आपण कोथिंबीर मिक्स करून याच्या छान अशा वड्या बनवणार आहोत. हाताला आधी तेल लावून घ्यायचं आहे. आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण टिक्की बनवू शकतो. मी आता इथे गोल गोल अशा टिक्क्या बनवून घेत आहे. टिक्की छोटी मोठी तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही करू शकता. फक्त फार जाड ठेवायची नाही. फार जाड असली तर आपली टिक्की आतमध्ये कच्ची राहू शकते. म्हणून थोडी मीडियम साईजची आपल्याला टिक्की बनवून घ्यायची आहे. आता मी अशाच प्रकारे सर्व टिक्क्या बनवून घेणार आहे. ही रेसिपी खूप पटकन तयार होते आणि सर्वांना आवडते. तुम्ही नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यावरती आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आता बघा स्लरी थोडी घट्ट झाली आहे. यामध्ये पाणी घालून घेणार आहे. गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल हे तापायला ठेवलेलं आहे. तेल आधी छान कळकळीत तापू द्यायचं आहे आणि नंतर गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियम ठेवायची आहे. स्लरीमध्ये आपली टिक्की डुबवून घ्यायची आहे आणि एक एक करून आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे. टिक्की जर आपण फुल फ्लेमवर तळली तर टिक्की वरून लाल होईल आणि आतमध्ये कच्ची राहील. म्हणून मीडियम फ्लेमवर आपल्याला सर्व टिक्क्या तळून घ्यायच्या आहेत. सुरुवातीला आपल्याला उलटणीने असं त्यावर तेल उडवायचं आहे म्हणजे वरची बाजू पण छान भाजल्या जाते आणि बबल्स कमी झाल्यावरती आपल्याला हळूहळू अशी टिक्की उलटवून घ्यायची आहे. टिक्की उलटवायची घाई करायची नाही, नाहीतर आपली टिक्की ही तुटू शकते. बघा अशा प्रकारे आपण फ्लिप करून घेणार आहोत टिक्कीला आणि परत तिला खालच्या बाजूने छान फ्राय होऊ द्यायची आहे. अधूनमधून उलटपालट आपल्याला करत राहायची आहे. सोनेरी असा मस्त कलर आलेला आहे.
टिक्कीवरती. अशाच प्रकारे आपण सर्व टिक्क्या तळून घेणार आहोत. टिक्की बघा किती छान दिसत आहे. अशा टिक्क्या आता आपण सर्व तळून घेणार आहोत. ही रेसिपी बनवायला अजिबात वेळ लागत नाही. तुम्ही अगदी पटकन ही रेसिपी बनवू शकता. आता आपण जे बाकी शिल्लक आहेत त्या टिक्क्या पण टाकून घेणार आहोत आणि अशाच प्रकारे आता मी टिक्क्या ह्या तळून घेणार आहे. व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब पण करा. बघा टिक्क्या किती सुंदर अशा तयार होत आहेत. नेहमी पकोडे खाण्यापेक्षा एकदा अशा टिक्क्या ट्राय करा. स्वीट कॉर्न टिक्की नक्की ट्राय करा आणि टोमॅटो सॉससोबत ही टिक्की अप्रतिम लागते. बघा अशा प्रकारे आता मी मस्त टिक्की केलेली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाहेरून अगदी कुरकुरीत आपली टिक्की तयार झालेली आहे आणि आतून अशी मस्त नरम झालेली आहे. अशी टिक्की तुम्ही नक्की ट्राय करा. सबस्क्राईब करा. सोबत जे बेल आयकॉन दिलेलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल. परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत.